तर राम राम मंडळी आणि गुड मॉर्निंग एवढ्यासाठी कारण की अजून 15 मिनटं आहेत मॉर्निंग संपून आफ्टरनून सुरू व्हायला. 11:15 वाजलेले आहेत आणि आज व्लॉग सुरू करण्याआधी तुम्हा सगळ्यांना शिवजयंतीच्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या तुम्हा सगळ्यांना मनापासून खूप 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 शुभेच्छा. आणि नाशिकमध्ये ठिकठिकाणी देखावे उभे करून म्हणा किंवा नुसते मूर्त्या ठेवून म्हणा अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने शिवजयंती साजरी केली जाते. सगळीकडे मस्त गाणे चालू आहेत. आमच्या बिल्डिंगमध्ये सुद्धा नेहमी जसे कार्यक्रम होतात तसा यावेळेला पण आहे. पण आता मी आणि आई आम्हाला दोघींना जायचं आहे बाहेर, कारण आईची डॉक्टरांची अपॉइंटमेंट आहे. सो आम्हाला दोघींना तिकडे जायचं आहे. तिकडे जायला आम्हाला बराच वेळ लागेल, 15-20 मिनटं लागतील गाडीवर. आणि कार्यक्रम आत्ता खाली सुरू झाला. तुम्हाला मागे जर लाईट म्युझिक ऐकू येत असेल तर ते त्याचंच आहे. पण आम्हाला आत्ता अनफॉर्च्युनेटली नाही जाता येते कारण की आम्हाला जायचं आहे बाहेर. सो हरकत नाही, आल्यानंतर बघूयात त्यांनी कशी मूर्ती मांडली काय. आणि रस्त्यामध्ये कुठे तुम्हाला मला जर शिवजयंती मंडळ दिसली तर आता जाताना तर मला पॉसिबल होणार नाही कारण की आम्हाला लेट होईल जर आम्ही थांबत गेलो तर त्याच्यामुळे, आणि गर्दी पण असणार थोडीशी असेल त्याच्यामुळे. पण येताना मात्र मी तुम्हाला शक्य असेल तर माझ्या रस्त्यात येणारी जेवढी शिवजयंती मंडळ आहे ते तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन मी. तर तुम्हा सगळ्यांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि याचबरोबर आपण करून घेऊयात व्लॉगचा इंट्रो. तर राम राम मंडळी अँड वेलकम बॅक टू अ ब्रँड न्यू व्लॉग. तर तुम्ही कशी शिवजयंती साजरी केली आहेत हे पण मला नक्की तुम्ही सांगा. आणि मी काय म्हणतात त्याला की आज ना थोडीशी एक्साइटमेंट जास्त, कारण की शिवजयंती आहे आणि सगळीकडे छान धामधूम आहे. छान स्टेज काही ठिकाणी मी पाहिले, काल बाहेर गेली होती तर छान स्टेज वगैरे सजवलेले आहेत. सो आय होप की मला तुम्हाला ते दाखवता येईल, कारण गर्दीच्या कारणाने, रस्ते बंद, ह्या सगळ्याच्या कारणाने दाखवता येणं जरा मुश्किल होतं. पण मी प्रयत्न नक्की करेन की तुम्हाला मी हे दाखवू शकेल. सो आपण व्लॉगचा इंट्रो तर केलाच आहे. तर कसे आहात तुम्ही, ताई, माई, अक्का, दादा, बहिणी, काका, काकू, आजी, आजोबा, छोटे छोटे बालगोपाल, कसे आहात तुम्ही सगळेजण? तुम्ही सगळ्यांनी तुमची आपापली व्यवस्थित काळजी घ्या, कारण मला म्हणजे तुमच्या अपूर्वाला माझ्या अपूर्वा फॅमिली खूप जास्त प्रिय आहे आणि त्यांची खूप जास्त काळजी आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जरी फेब्रुवारी चालू असलं तरी उन्हाळा व्यवस्थित सुरू झालेला आहे. त्याच्यामुळे शक्यतो उन्हाच्या वेळेत बाहेर पडू नका. पडणार असाल तर सनकोट घाला किंवा मग पाणी सोबत ठेवा. ह्या सगळ्या गोष्टींची व्यवस्थित काळजी घ्या, कारण आत्ताच सुरू होतोय उन्हाळा, दोन्हीचं मिक्सचर चालू आहे, त्यामुळे जास्त तब्येती खराब होण्याची चान्सेस असतात. आता मी रेडी झाली, आई पण रेडी झालेली, आता आम्ही निघतोच आहे. सो आता मी जास्त बोलण्यात वेळ घालवत नाही, आम्ही निघतो, तिथे पोहोचतो. आमचं ते काम झालं की मग आम्ही थोडंसं रिलॅक्स होऊ आणि मग येताना आपण शिवजयंती मंडळ जी आहेत ती पाहू. तर मी निघते, तिथे जाते जिथे आम्हाला डॉक्टरांची अपॉइंटमेंट आहे. तिथे काही मी कॅमेरा ऑन करणार नाही. सो तिथे पोहोचतो, सगळं करतो आणि मग भेटतो. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा, एक छानशी कॉमेंट करा की तुमच्या एरियात शिवजयंती कशी साजरी होती आहे त्याच्यानंतर जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका. ओके, आपण भेटूयात आता तिथे पोहोचल्यानंतर. चला निघूयात मग, बाय. सो गाईज, फायनली आम्ही गेलो होतो डॉक्टरांकडे. तिकडनं पूर्ण चेकअप वगैरे करून झालं सगळं आणि आम्ही आत्ता आलो आहे घरी. आणि आमच्या सोसायटीमध्ये जे म्हटलं होतं तुम्हाला की गणपतीच होतो बाई सारखा माझ्या तोंडात. शिवजयंतीचं जे त्यांनी कार्यक्रम केला आहे, शिवाजी महाराजांच्या मूर्तीची वगैरे त्यांनी पूजा केली आहे. तर तिथे आलो आहे आम्ही. आणि आई आज बघा कशी चालली आहे, लंगडत. तिचे पाय खूप दुखत आहेत त्याच्यामुळे. पण चला आता बघूयात कशी मूर्ती आहे ते आणि दर्शन घेऊयात. सो ही आहे महाराजांची मूर्ती, अप्रतिम आहे, सुंदर सिंहासनारूढ मूर्ती आहे. आणि आपण या महाराजांना अभिवादन करून घेऊ. सो फायनली अशी आम्ही हळू काय चाललंय, आईचे उद्योग बघा काय चाललं. झेंडा खोचते ती, खोचला गेला असे आमच्या आईचे उद्योग चालू असतात. आणि सो फायनली आमचं झालं. आम्ही महाराज कसं त्यांनी सेटअप केलं होतं ते आम्ही पण बघितलं, तुम्हाला पण दाखवलं, कारण जेव्हा चालू होतं हे सगळं तेव्हा आम्हाला जायचं होतं अर्जंटली बाहेर त्याच्यामुळे. आणि फायनली आता बघू, मला तसं कुठे एकही शिवजयंती मंडळ दिसून नये, हो की नाही गं? हो.
त्या तिकडे गावातच गावात मोठ्या प्रमाणावर असतं. हळू तर खाली बघ. आयुष्या बघ, आमचे बाबा सगळे मंडळ बघून आलेले आहेत पायी फिरून. तिथे वाट बघत बसलीत आमची. सो आता घरी जाऊयात. संध्याकाळी बघू, जर मूड झाला तर एखादं जे मोठं इथलं शिवजयंती मंडळ आहे ते तुम्हाला दाखवू. पण तत्पूर्वी आधी आता घरी जाऊ, चल येते मी, जेवण वगैरे करू आणि मग बघू काय प्लॅन होतो. काही प्लॅन झालाच तर तुम्हाला सांगू. बंद कर, फोन नाही चालू ठेवायचा. त्यांनी सांगितलं. कोणी सांगितलं? मागे चालू होतं, स्फोट होतो फोनचा. मी किती वेळा ब्लॉगचा शॉट घेतलाय लिफ्टमध्ये. असेल, घ्यायचा नाही. काय त्याच्यात फरक असेल, काही असेल माहीत नाही. त्यांनी सांगितलं फोन चालू करू नका. हो का? काहीच असं काही असतं का? मला नाही माहिती. कारण सगळ्यांना, खूप जणांना पाहिलंय ब्लॉग बनवताना लिफ्टमध्ये वगैरे म्हणून. पण आता आई सांगते तर आता तरी फोन बंद करते. लिफ्ट आली आहे, पण घरी जाऊन बोलूया त्याच्यावर. ओके चला. बोलणारच नाही माझ्यासमोर, गाणारच नाही. ओके गाईज, तर तुम्ही पाहिलं की आम्ही दुपारी गेलो होतो बाहेर. हां, गोगे गोगे गोगी गोगी का असतं हे? सो आम्ही दुपारी दवाखान्यातून घरी आलो आणि घरी आल्यानंतर मग जरा चहा नाही, जेवण खावण केलं, सगळं झालं. आणि म्हटलं होतं की आम्ही संध्याकाळी बाहेर जाणार आहे. तर आमचं काही फायनल नव्हतं बाहेर जाण्याचं, पण फायनली आमचं फायनल झालं आहे. आईला जायचं आहे दत्ताच्या मंदिरात. आणि त्याच्यामुळे आपल्याला संधी मिळणार आहे की आपण बघूयात कुठे शिवजयंती मंडळ आहे, तिथे छान छान देखावेत. एखादा तरी देखावा आपण आज नक्की बघूयात. सकाळी तर दिसला नाही, पण आता आम्ही चाललो आहे गावात, त्याच्यामुळे कदाचित तिथे दिसेल आपल्याला. सो आई इकडे मागे उभी आहे, तोंड वाकडं करत, चालना लवकर करत. सो आपण जाऊया दत्त मंदिरात, तिथे भेटूया. तर मग नंतर एखादा मस्त देखावा बघूनच आज घरी यायचं असं आपण ठरवूयात. ओके चला तर मग. सो गाईज, फायनली आमचं दत्त मंदिराचं दर्शन झालंय. आणि आता कुठे जायचंय का आपल्याला? आता आई, आता कुठे जायचं नाही, आता घरीच जायचंय. वाटेत जो एखादं हे दिसलं तर बघू आपण मंडळ वगैरे. कारण रस्त्याला गर्दी खूप आहे. मी म्हटलं होतं निघताना एखादं बघूनच येऊ, जवळचं एखादं बघू, कारण रस्त्याला गर्दी खूप आहे. आणि इथले देखावे जनरली 2-3 दिवस नंतरही राहतात शिवजयंतीनंतर. सो आत्ता जमलं तर आत्ता बघून, नाही जमलं तर उद्या मात्र मी तुम्हाला नक्की दाखवेल. सो चला आता बघूयात पुढे काय होतं ते. हां, काही प्लॅन नाही आहे, दिसलं वाटेत तर दाखवेल तुम्हाला.
गाईज मी आणि आई गेलो होतो खाली राऊंड मारायला, वॉक वगैरे करायला, कारण आम्ही बाहेरनं आलो. त्याच्यानंतर मग स्वयंपाक केलं, जेवण केलं आणि वॉक करायला खाली गेलो होतो. आता वाजलेत 12:30. 12:30 वाजलेले आणि आता करतोय झोपायची तयारी. सो दॅट्स इट फॉर टुडे. आज काही विशेष केलं नाही. तुम्हाला येता जाताना मी 1-2 जिथे असे छोटे छोटे नुसते गणपती सारखं गणपतीच येतं बाई माझ्या तोंडात, जिथे शिवाजी महाराजांचे मुखवटे किंवा पुतळे असे ठेवलेले होते ते मी तुम्हाला दाखवलं. मोठे जे आहेत 2 ते मी तुम्हाला उद्या दाखवेन असा माझा प्रयत्न आहे. मी प्रॉमिस नाही करत, कारण की दुसरं काही काम मध्ये आलं तर पंचायत नाही यायला पाहिजे त्याच्यामुळे. पण प्रयत्न नक्की करेन की उद्या तुम्हाला मी दोन्ही मोठे हे दाखवेल. एक तर नक्कीच दाखवणार, कारण मी त्या एरियात जाणारच आहे त्याच्यामुळे. सो बस, पुन्हा एकदा तुम्हाला आज ब्लॉग संपता पुन्हा एकदा तुम्हाला शिवजयंतीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा आणि गुड नाईट. राम राम मंडळी. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, छानशी कॉमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा, कारण शेअरिंग इज केअरिंग. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका. आपण भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत राम राम मंडळी.